नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर सुधीर पाटील सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याचं कारण म्हणजे अर्थात त्यांनी मास्टर्स केले स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधून. दुसरं मास्टर म्हणण्याचं कारण म्हणजे मागच्या 10 वर्षांपासून ते या सेक्टरमध्ये काम करतायत. त्याच्यामध्ये काही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असतील, काही रेसिडेन्शियल, कमर्शियल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पण त्यांनी काम केलेलं आहे. सो ते अशा दुसऱ्या एका अर्थानं मास्टर आहेत. त्यामुळे एकंदर या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी विचारायचे ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? कुणाच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात? आणि अर्थात मास्टरपर्यंतचा हा प्रवास कसा होता सगळा? शाळेचं म्हणाल तर 2 शाळा झाल्या माझ्या. प्राथमिक शाळा कळंत्री अक्का म्हणून इथं विश्रामबागला आहे तिथे झाली. त्याच्यानंतर हायस्कूल मालवा हायस्कूल म्हणून आहे तिथे झाली. तिथून 2006 ला पास आउट. एक ॲव्हरेज विद्यार्थी होतो, 60% ॲव्हरेजमध्ये राहणारा. तिथून आमचे वडिलांचे एक मित्र होते चराडे सर म्हणून, जे लठ्ठे पॉलिटेक्निकला प्रिन्सिपल होते. तेव्हा 10वी नंतर काय करायचं हे एक चर्चा करायला जेव्हा गेलो, त्यांनी गाईड केलं की सिव्हिल इंजिनियर व्हावं. आमच्या आता बॅकग्राऊंडमध्ये आमची सगळी शेतीच आहे. वडील शेतकरीच होते. त्यातून एक पहिला प्रवास टेक्निकल एज्युकेशनच्या मध्ये तिथून सुरू झाला 2006 ला. तिथून लठ्ठे पॉलिटेक्निकला 2009 ला पास आउट. तिथे अराउंड 87% पर्यंत आलो. आवड निर्माण झाली, त्यामुळे अभ्यासात रुची वाढली. तिथून मग आमचा प्रवास थोडा चांगला चालू झाला. तिथून मग पास आउट झाल्यानंतर पीव्हीपीआयटी बुधगाव, वसंतदादाला गेलो. कॅप राऊंडमधून पहिल्याच ह्याला ॲडमिशन मिळालं. तिथं पण 82% आसपास मी पास आउट 2012 ला झालो. 1 वर्ष इथं कॅम्पस सिलेक्शन पटवर्धन म्हणून आहेत मिरजेचे, त्यांचे प्रणव बिल्डकॉनला जॉइन झालो. 1 वर्षानंतर रुची आली की आपण मास्टर्स करावी. मग मास्टर्सचा फॉर्म भरला, तर तिथून कॅप राऊंडमध्ये इम्पिरियल कॉलेज पुणे वाघोली, जेएसपीएम संस्थेचं कॉलेज आहे, तिथे ॲडमिशन मिळालं. तिथून 2013 ला ॲडमिशन मिळालं. 2015 ला तिथून मी प्रोजेक्ट्स वगैरे सबमिट करून, सूर्यवंशी सर आमचे प्रोजेक्ट गार्ड होते, तिथं सबमिट करून आम्ही 2015 ला तिथून पास आउट झालो. आणि मीनवाईल जे आम्ही प्रोजेक्ट वर्क फ्रॉम होम आम्हाला दिलं प्रोजेक्ट करायला 6 महिने 2014 लाच. तर 2014 पासूनच मी साईट्स वगैरे हँडल करायला चालू केलं. इतकं चांगलं अकॅडमिक्स होतं, पण मग दुसरं अजून काही करण्याची असं इच्छा होती का, की याच्याऐवजी दुसरं काही शिकायची अशी आवड वगैरे किंवा मनात होतं तेव्हा? नाही, शिकायची आवड जेवढी होती तेवढी पूर्ण केली. त्याच्यानंतर जसं मी 1 वर्ष जॉब केला अच्छा. हं, हं, 2012-13 हं. मध्ये, आणि लगेच इमिजिएट 2014 मध्ये अपॉर्च्युनिटीज आल्या की काम त्यामुळे करावं सुरू किंवा केलं. चांगलं काम आहे, एक आवड होती. मग त्या आवडीतून काम आलं, सुरुवात झाली, तर मग परत मग मागं वळून बघायचे असे वेळ नाही आली वेळ कधी. नाही आली. वाह! मग आता त्याच पहिल्या प्रोजेक्टकडे येणार आहे. कारण बऱ्याचदा असं होतं, की आपण पास आउट होतो. त्याच्यानंतर कुठेतरी सर्व्हिस प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल पहिला घेतलेला प्रोजेक्ट असतो. हं, तेव्हा पण थोडं दडपण असतं. कारण आपला तो पहिलाच प्रोजेक्ट असतो आयुष्यातला. हं. तर तो प्रोजेक्ट कसा मिळाला? कुणाच्या रेफरन्सने मिळाला? कसा होता अनुभव? दडपण आलं का? त्या सगळ्याबद्दल ऐकायचं आहे. पहिल्या प्रोजेक्टचं दडपण असं नव्हतं. पण मी जे 1-1.5 वर्ष इथे आणि पुण्यात ज्यावेळी मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो, तर त्यावेळी तिथेही जॉब करत होतो पार्ट टाईम. हं. आणि मग तिथून आल्यानंतर मी पूर्ण बिल्डिंग स्ट्रक्चर पूर्ण बघितलं होतं. त्यामुळे चालू करताना मला फक्त एक होतं, की एखाद्या कुठल्याही प्रोजेक्टचं इनिशियल लाईन आउट जे होतं, ते मी माझ्या अनुभवातून गेलं नव्हतं. त्याच्या गाईडन्ससाठी मी मिरजेचे आमचे गुरु म्हणतो त्यांना, रियाज शेख म्हणून आहेत, त्यांना भेटलो. त्यांनी वैयक्तिक मला त्या प्रोजेक्टच्या लाईन आउटसाठी गाईड केलं. स्वतः आले त्या त्या दिवशी साईटवरती. त्यांनीच लाईन आउट करून दिलं. तो एकच जो होता, की माझ्यात भीती होती, की तिथंच जर मी चुकलो, तर पुढे बिल्डिंग नाही उभा राहू शकत. हां. तर त्या केसमध्ये त्यांनी चांगलं गाईड केलं आणि तिथून मग मला मला काही इतकं दडपण नाही आलं. काम मिळण्यामागची सिच्युएशन अशी होती, की आमचं एक सेमिस्टर संपली होती दिवाळीच्या आधीच. दिवाळीला मी घरी आलो होतो आणि माझा चुलत भाऊ आहे प्रवीण पाटील म्हणून, त्याचा मित्र होता आशिष बेलेकर. त्याच्याच घराचं काम होतं. आम्ही दिवाळीत असंच गप्पा मारत बसल्यावर करायचं आहे. मग त्यांनी माझा अनुभव वगैरे बघितला आणि एक चांगला मुलगा आहे, त्याला एक चान्स द्यावा म्हणून त्यांनी एक विश्वास ठेवला आणि चान्स दिला. मग त्यातनं आम्ही चांगलं जितकं आम्हाला आमच्या पद्धतीने करता आलं, तेवढं त्यांना करून दिलं. वाह!
आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की या क्षेत्रामध्ये तुम्ही आता वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पण काम केलेलं आहे. तर इथं तुम्हाला बघितलं असेल, की कामगार हा कायम केंद्रस्थानी राहिलेला आहे कन्स्ट्रक्शनमध्ये आणि यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज सुद्धा खूप जास्त आहे. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? कंप्लीट सगळ्याच प्रोसेसमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग ही फील्ड अशी आहे की ज्याच्यात कुठल्याच प्रकारचं ऑटोमायझेशन आजपर्यंत नाही आलेलं. मेकॅनिकल इंडस्ट्री असू दे किंवा आयटी कॉम्प्युटराइज असू दे, की प्रत्येक गोष्टीत सीएनसी मशीन मेकॅनिकलसाठी असेल किंवा प्रत्येक गोष्टीत एक मेकॅनायझेशन आलेलं आहे. पण सिव्हिल फील्ड अशी आहे की ज्यात अजूनपर्यंत मेकॅनिकल असं काय आले 3D प्रिंटर्स वगैरे आले, पण ते सक्सेस नाही झाले. आता अनस्किल्ड लेबर करून जर आपल्याला काम करूनच घ्यायचं असेल, तर थोडंसं आम्हाला त्यांना टेक्निकल त्यांच्या भाषेत बोलावं लागतं, त्याला थोडं गाईड करावं लागतं. पण ॲट द एंड आम्ही सुद्धा घाबरून असतो, की काय होईल, काय नाही. आमचा टाईम भरपूर जातो त्यांना गाईड करण्यामागे. गाईड होऊन चांगला तयार करूपर्यंत तो सोडून दुसरीकडे जातात, दुसरे काम पकडतात. याच्यामध्ये त्रास भरपूर होतो. पण ते डे टू डे लाईफमध्ये आम्ही त्या गोष्टीला डील करत एक आता आम्ही एक स्ट्रॉंग टीम आमची लेबरची टीम झालेली आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला आता तेवढा वेळ नाही द्यायला लागत. आम्ही एखादी गोष्ट सांगितली, की ते कॅरी फॉरवर्ड होतं. ओके. इनिशियल स्टेजला त्यांना ते गाईड करूपर्यंत आणि त्यांना ते रुटीन लावूपर्यंत खूप वेळ जातो. वेळ जातो. बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची असते. कारण त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. तर असं प्लॅनचं महत्त्व तुमच्या नजरेतून काय आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? ॲक्चुअली प्लॅनिंग हे आम्ही सुरुवातीच्या 3-4 वर्षातच करत होतो. त्याच्यानंतर बऱ्यापैकी आर्किटेक्ट बेसिस काम करतो. पण प्लॅन आणि 3D इलेव्हेशन किंवा वर्किंग ड्रॉइंग हे अल्टिमेट खूप इम्पोर्टंट आहे. इव्हन त्या बिल्डिंगचा, त्या प्रोजेक्टचा 70% वर्क तो प्लॅनवरतीच डिपेंडंट आहे असं म्हणतो मी. कारण की त्याच्यात जर चेंजेस झाले किंवा त्यातच काही ड्रॉबॅक्स राहिले, फ्लॉज राहिले किंवा क्लायंटचे सॅटिस्फॅक्शन होत नसेल किंवा गरजा त्याच्या पूर्ण होत नसतील, तर ते इनिशियल स्टेजलाच क्लॅरिफाय करणं गरजेचं असतं. त्यामुळे बरोबर. प्लॅनिंग हे 70% त्या प्रोजेक्टचं काम करते. त्याच्यानंतर एक्झिक्युशन हा लेंदी जरी प्रोसेस असला, तरी ते करणं जर प्लॅनिंग परफेक्ट झालं असेल, तर त्याच्या अनुषंगाने एक्झिक्युशन थोडंसं आम्हाला सोपं जातं. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियल, कमर्शियल किंवा अशा इंडस्ट्रियल अशा प्रोजेक्ट्सवर कामं करताना सगळीकडे तुम्हाला एक फॅक्टर जाणवला असेल, तो म्हणजे कस्टमर काय म्हणत असतो, की माझं बजेट एवढंच आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता ते करा आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण कायम दर्जा जो आहे तो चांगला मेंटेन करावा, क्वालिटी. तर बजेट आणि क्वालिटी याचा दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता अशा सगळ्या वेळी? अशा वेळी ऑप्टिमायझेशन करणं आणि समोरच्या क्लायंटचे ॲक्चुअल बजेट समजावून घेणं हे खूप महत्त्वाचं राहतंय. त्याच्यामध्ये त्याचे चॉईस, त्याचे प्रायोरिटीज, त्याच्यासोबत कंटिन्युअस कम्युनिकेशन ठेवणं, की बाबा ह्या प्रोजेक्ट्समध्ये तुला कितपत इन्व्हेस्ट करायचं आहे, काय करायचं आहे. मग ते इंडस्ट्रियल असेल तर त्यांना मेजरली टाईम टाईम बाउंड त्यांना पाहिजे असतं. मग टाईम बाउंड करण्यासाठी आपण काय रिसोर्सेस वापरू शकतो किंवा बंगला वगैरे असेल तर त्यांना ते बजेट कन्स्ट्रेन असतं बिझनेसमॅनसाठी, की बाबा एक डेड इन्व्हेस्टमेंट आहे, त्यात आपल्याला जास्त जायचं नाहीये. तर त्यामध्ये आपण डे टू डे, की बाबा कुठं आपण कॉस्ट कटिंग केलं पाहिजे, कुठं नाही केलं पाहिजे. मेजरली लोकं काय करतात, बेसिकली इनिशियल स्टेजलाच कॉस्ट कटिंग करतात आणि फर्निचरवर जास्त खर्च करतात. तर आम्ही सांगतो, की बाबा फर्निचर तुम्ही 2-4 वर्षांनी बदलू शकता. पण एकदा बेसिक सिव्हिल स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये शक्यतो तुम्ही कॉस्ट कटिंग करू नका. हं. ह्या इनिशियल स्टेजलाच आम्ही डिस्कशन करतो. ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी बजेटची त्यांना आयडिया येऊन जाते आणि सिलेक्शन वाईज ज्यावेळी आम्ही काम चालू करतो, त्यावेळी एक बजेट चार्ट लिस्ट देतो, की बाबा तुमचं ह्या बजेटमध्ये आपण ह्या स्पेसिफिकेशनचं काम आपण करू शकतो. हं. ह्याच्यामध्ये जर तुम्ही काही चेंजेस बाय चॉईस केला, तर बजेट हे वाढत जाईल. बरोबर. मेजरली शक्यतो ज्यांना ते कळतं, ज्यांना ते बजेट कन्स्ट्रेंट जास्त आहे, ते फॉलो करतात. करतात. आणि दुसरा प्रश्न आता या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असं आहे, की तुम्ही इथले मूळचे सांगलीचे आहात, इंजिनिअर आहात आणि आता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करताय अशा तिन्ही दृष्टीने. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं, तर तुमच्या मते तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र येतात, सेक्टर्स येतात, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे. जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल पुढच्या 10-15 वर्षात, तर कुठले असे सेक्टर्स आहेत ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे? ॲक्चुअली भरपूर सांगलीला अपॉर्च्युनिटी आधीही आल्या. आत्ताही आम्ही क्रीडाई मार्फत असू दे किंवा असोसिएशन मार्फत सांगलीचा एक डेव्हलपमेंट ओव्हरऑल व्हावा म्हणून प्रयत्नही करतोय. पण त्याच्यामध्ये पॉलिटिकल विलनेसचा थोडासा अभाव आहे, जो कालांतरानं सुधारेल असं वाटतं. ज्याच्यामध्ये आधी जी सांगलीची इकॉनॉमी पूर्ण जिल्ह्याची राहायची ती ॲग्रीकल्चरलवर होती. पण ती कालांतरानं आता थोडंसं इंडस्ट्रियलायझेशनकडे जाणं गरजेचं आहे.
ज्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक दोन नवीन MIDC उद्योगधंदे सांगलीत येणं, किंवा आयदर आम्ही आता मध्येच मागच्या मीटिंग मध्ये क्रीडाच्या की आम्ही IT पार्क इथं आणायला इच्छुक होतो. तर त्यासाठी सुद्धा पॉझिटिव्ह आयुक्त साहेबांचे जे मागचे आयुक्त होते त्यांनी चांगली पॉझिटिव्ह चर्चा केली. त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. जोपर्यंत बाहेरील इन्व्हेस्टमेंट आपण जिल्ह्यात नाही आणू शकत, तोपर्यंत खूप अवघड आहे की सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणं. जेणेकरून आता ड्रायपोर्ट जो एक गडकरी साहेबांनी अलॉट केला त्याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. एक कोल्हापूरला एअरपोर्टसाठी म्हणून जागा काही बरेच दिवस बरेच वर्ष आरक्षित पडून आहे. त्याच ठिकाणी MIDCचं एक प्रपोजल आलं होतं स्पाइस पार्क म्हणून, ते फॉलोअप घेणं गरजेचं आहे. अशा दृष्टीने ज्यावेळी एक इंडस्ट्रियल पूर्ण हब होईल त्याच वेळी एक ओव्हरऑल सांगलीचा विकास होऊ शकतो, असं बरोबर एक आहे. माझं प्राथमिक मत आहे. अगदीच. पण ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मग करण्यासाठी शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? किंवा अजून आहे त्या पावलांना कशी गती दिली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? आता गती आता एक मनेराजुरीला MIDC मंजूर आहे, पण त्याचा फॉलोअप इतका होत नाहीये. रादर त्याचा प्रत्येक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटला इथं शेतकऱ्यांचा विरोध होतोय. काही गैरसमजुतीतून, काही फक्त विरोधी पक्ष म्हणून विरोध केला जातोय. ते एक समतोल साधणं. कोल्हापूरसारखं आपलं एक जवळच शहर आहे, ज्याचा एक आपण आदर्श म्हणून घेऊ शकतो. ज्यांनी कोल्हापूरच्या जवळपास जवळ-जवळ 4-5 MIDC तयार करून एक इंडस्ट्रियल हब केलं. 5 स्टार MIDC कागलची त्यांनी बनवली. तसंच एक इथं करणं गरजेचं आहे, जे की इव्हन आता सांगली, मिरज, कुपवाडमध्ये एकच MIDC आहे. जी डेव्हलप करणं मनेराजुरीला असेल किंवा ड्रायपोर्टचा विषय असेल किंवा स्पाइस पार्कचा विषय असेल किंवा IT पार्कचा विषय असेल. ह्याच्यासाठी एक राजकीय इच्छाशक्ती आणि फॉलोअपची गरज आहे, जे होऊ शकतं. हं. ज्याच्यामध्ये फक्त एक विरोधाला विरोध म्हणून प्रत्येकी काहीतरी शेतकऱ्यांना गैरसमज करायचे आणि त्याला विरोध करायचा. मग एकदा विरोध चालू झाला की तो प्रोजेक्ट लांबत जातो. बरोबर. हा दुसरं होऊ नये विषय. हा व्हायला नाही पाहिजे खरं तर. तो डेव्हलपमेंटसाठी फार मार्ग असतो एका अर्थानं. दुसरं आत्तापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो तुमच्या फार जवळचा आहे, त्याच्यात आनंद, समाधान जास्त मिळालं आणि त्यानं तुमचं नाव मिळालं, ओळख मिळाली? नाव मिळालं असे भरपूर प्रोजेक्ट आहेत. प्रत्येक प्रोजेक्ट छोटा असेल, मोठा असेल, मी तितक्याच आत्मीयतेनं, तितक्याच आवडीनं केलाय. पण सांगण्यासारखं म्हटलं तर एक MIDCत सारडा म्हणून आहेत, मनोहर सारडा. त्यांचा एक वेअरहाऊस केलं होतं आपण. 40,000 स्क्वेअर फूटचं होतं. त्याचं PEB स्ट्रक्चर समृद्धी PEBनी केलं होतं. जे आपण स्टार्ट पाईलिंग, तिथं काळी ब्लॅक कॉटन सॉइल असल्यामुळे स्टार्टिंग पाईलपासून ते अल्टिमेट ज्यावेळी त्यांनी ते हळदीनं पूर्ण वेअरहाऊस भरलं, हे पूर्ण प्रोजेक्ट आपण 43 दिवसात कंप्लीट केला होता. 40,000 स्क्वेअर फूटचा काम. वाह! वाह! असे टाइम बाउंड प्रोजेक्ट केलेले आहेत आपण. त्यामुळे त्याची मजा वेगळी असते काम वेगळी असते. करताना. टाइम बाउंड करताना, तो प्रोजेक्ट समोर बघताना. आणि मग अशाच वेळेला एखादा असा प्रोजेक्ट आहे का, की जो करताना काहीतरी आव्हानं आली, अडचणी आल्या हं. आणि त्या अडचणीवर तुम्ही कशी मात केलीत? तर तसं एखादं उदाहरण किंवा प्रसंग? अडचणी प्रत्येक साईटवर प्रत्येक ठिकाणी आलेल्याच आहेत. इंडस्ट्रियल सुरुवात करताना एक्सपिरियन्स नसताना गाईडन्स घेतलो. हं. त्यानंतर PEB स्ट्रक्चरचा अनुभव नव्हता. तिथं योग्य वेळी थांबून त्या टेक्निकल टीमचा गाईडन्स घेतला. मेजरली आव्हान ही लेबरकडूनच येतात. लेबर अवेलेबल होत नाहीत. मग त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बोलवून आणणे, सकाळी 6 वाजता उठून इव्हन त्या लेबरच्या घरी जाऊन त्यांना उठवून साईटवर घेऊन जाणे, हेच एक मोठं चॅलेंज असते. आणि सुरुवातीच्या काळात असं व्हायचं की सकाळी फोन लावायचे कामगारांना सगळ्या की साईटवर येतोय. पण 10 वाजता फोन स्विच ऑफ करायचे. मग त्यांना हुडकायचं किंवा आपलं रेप्युटेशन खराब होऊ नये समोर मालकांच्या किंवा क्लायंटच्या. तर त्यावेळी त्या कामगारांना एक टीम तयार करताना इनिशियली तो एक टफ टाइम होता. ज्यातून एक चांगली टीम आता आम्ही तयार केलेली आहे. वाह! त्यामुळे आता तो त्रास होत नाही. बरोबर. दुसरं या बीइंग मास्टर इंजिनिअर तुम्ही केलेलं आहे आणि स्ट्रक्चरमधला केलाय म्हणून हा प्रश्न तुम्हाला विशेषतः आहे. ते म्हणजे स्टील निवडताना कन्स्ट्रक्शनमध्ये काय पॅरामीटर किंवा काय गुणवैशिष्ट्य बघितली पाहिजेत आणि मग स्टील निवडलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? स्टील निवडताना आता बेसिकली FE500 तर आपण एक बेसिक आपल्याला कुठलाही स्टील डिझायनर देतोच. पण त्याचं क्वालिटी पॅरामीटर्स हे चेकच केले जात नाहीत कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडून. जसं आता आम्ही आयकॉनचं वगैरे बघतो किंवा जे आता MIDCत लोकल मॅन्युफॅक्चरर्स पण आहेत जे स्टीलचे देतात. त्याचं पर बार वेट तेवढं स्टँडर्ड जे आपण फॉर्म्युल्यानं काढतो ते आहे का? प्रत्येक बारचं वेट जे फॉर्म्युल्यानुसार येतंय त्याप्रमाणे येतंय का?
त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आहे का, कोरोजन किती दिवसात त्याचं होतंय. आता लॅब टेस्टिंग आम्ही प्रत्येक लॉट जर आला तर आम्ही जाऊन वॉलचंद कॉलेजला असू दे किंवा पीपीटीएल त्याची टेन्साईल स्ट्रेंथ चेक करतो. हे केलंय का? ह्या गोष्टी एक प्रत्येक लॉटमध्ये ज्यावेळी आपल्या साईटवर येतात ते चेक करणं गरजेचं आहे. हां, प्रत्येक छोट्या साईटवर जरी शक्य नसलं तरी ॲटलीस्ट बाबा त्या कंपनीचे आपल्याला लॅब रिपोर्ट्स मिळतात, की टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे, FE500 ची आहे का नाही आहे. तर ते चेक करणं, ते बारचा ॲटलीस्ट आपण एक बारचा 1 मीटरचा बार कट करून आपण त्याचे सॅम्पल वेट्स चेक करू शकतो. ह्या करणं त्या क्वालिटीच्या पॅरामीटर्सवरच आपण पुढे ते स्टील वापरलं गेलं पाहिजे. वापरलं पाहिजे. आणि आयकॉन स्टील वापरण्याचा तुमचा अनुभव कसा होता किंवा वापरलाय का याच्यापूर्वी कधी तुम्ही आयकॉन स्टील? जसं आयकॉन स्टील सांगलीमध्ये डीलरशिप चालू झालेली आहे, तसं ऑलमोस्ट आम्ही 90% आमच्या सगळ्या प्रोजेक्टवर आयकॉन स्टीलच वापरतो. हां. आजपर्यंत मी बऱ्याच इंडस्ट्रियल साईटवरती मी स्वतः टेस्टिंग सुद्धा केलेलं आहे, जिथं FE500 म्हणतात त्याच्यापेक्षा चांगली टेन्साईल स्ट्रेंथ आलेली आहे. पर मीटर बारचा जो वेट आहे तो कॉन्स्टंट आहे. कधीही आम्ही टेक्निकल कॅल्क्युलेशन करून जी ऑर्डर दिली आहे आणि साईटवर स्टील आल्यानंतर त्यात काय फरक पडला किंवा कमी पडलंय किंवा शिल्लक राहिलंय, असं कधीही झालेलं नाही. ज्या पॅरामीटर्सवर ज्या पर्सेंटेजमध्ये आपण कॅल्क्युलेट करतो, त्या एक्झॅक्ट पॅरामीटर्सवर आजपर्यंत आयकॉन स्टील खरी उतरलेली आहे आणि आजपर्यंत आम्हाला कुठं त्या गोष्टीचा टेक्निकल साऊंडनेस असतील किंवा इव्हन रिबाउंड हॅमर टेस्ट सुद्धा आम्ही काय ठिकाणी घेतलेल्या आहेत त्यानंतर कास्टिंग झाल्यानंतर. त्यामध्ये सुद्धा त्यांनी स्ट्रेंथ चांगली दिलेली आहे. आणि शेवटच्या टप्प्यात या क्षेत्रात तुमच्यासारखे जे तरुण सिव्हिल इंजिनियर आता येऊ पाहतात, तर त्यांना एक मित्र म्हणून, एक सिनियर म्हणून, एक यशस्वी उद्योजक म्हणून काय सल्ला द्याल? आता सल्ला हे बेसिक हे आहे, की आता मी बिझनेस चालू करताना एक इनिशियल स्पेस असतो, की टीम तयार होईपर्यंतचा जो पेशन्स आहे, तो ठेवला पाहिजे. टेक्निकल जोपर्यंत पूर्ण आपण साउंड होत नाही आणि आपण समोरच्याला कन्व्हिन्स करू शकत नाही, तोपर्यंत आपण हे धंदा करणं हे चुकीचं ठरते. काही वेळा आपण क्लायंटच्या फेवरमध्ये किंवा क्लायंट एखादी गोष्ट फोकस करतोय, की बाबा ही गोष्ट माझ्या मित्राकडे मिळते, स्वस्त मिळते म्हणून घेणे किंवा त्या गोष्टीला आपण थोडं फ्री हँड देणे, हे टेक्निकली आपण चुकतोय. टेक्निकली ज्या गोष्टी ज्या पॅरामीटर्सवर आपण चेक करून क्लायंटला सजेस्ट केल्या पाहिजेत, त्या केल्याच पाहिजेत. त्याच ठिकाणी आपण एक टेक्निकल पर्सन म्हणून स्टँड घेतलाच पाहिजे. कारण त्या पूर्ण स्ट्रक्चरची जबाबदारी आपली असते किंवा काही झाली स्ट्रक्चरला, तरी तो क्लायंट असू दे किंवा मालक असू दे, वन स्टेप बॅक जातो आणि शेवटी जे मार्केटला आपलं नाव आहे, ते आपलं खराब होतं, क्लायंटचं खराब होत नाही. ह्याची जाणीव ठेवून प्रत्येक काम टेक्निकल आपण जे नॉलेज आपण एवढे वर्ष 5 वर्ष, 6 वर्ष शिकलोय, त्याचा प्रत्येक पॅरामीटरचा विचार करूनच आपण पुढे काम केलं पाहिजे. त्यामध्ये तर ते इंजिनियर सुधीर पाटील सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल पण सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाही पॅरामीटर सांगितलं, की आपल्याला जे नॉलेज मिळालेलं आहे त्याचा 100% वापर आपण प्रॅक्टिकली करतोय की नाही हे स्वतः आपण चेक केलेलं पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.